पाहुयात पुढची बातमी। ब्राह्मण समाजातील मुलं परदेशात शिक्षणासाठी जाण्याचं आणि तिथंच स्थायिक होण्याचं प्रमाण खूप वाढलंय आणि याला कारणीभूत देशातील आरक्षणाची स्थिती आहे, असं प्रतिपादन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये केलंय। चित्तपावन ब्राह्मण संघाच्या वतीने आयोजित श्री परशुराम वेद पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या। तर कुशाग्र बुद्धिमत्तेला मायदेशी परत आणण्याची तसंच त्यांच्या गुणवत्तेला वाव देण्याची गरज असून यासाठी प्रयत्न करायला हवेत, असं मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलंय। तर ब्राह्मण समाज वेगवेगळ्या शाखांमध्ये विखुरलाय आणि या समाजानं एक होणं ही काळाची गरज असून अंतर्गत भेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावं तसंच रोटी बेटी व्यवहार सुरू करावेत, असं आव्हान देखील त्यांनी यावेळी केलंय। दृष्टीचा बदल आहे। त्या दृष्टीच्या बदलातून सवर्ण विद्यार्थी सवर्ण माणूस अमेरिकेतून ज्यावेळेस त्याला बाहेर जावं लागेल त्यावेळेस भारतामध्ये आणण्यासाठी त्याला असणारं योग्य परिस्थिती करण्यासाठी हा सगळा खेळ चालला असं मी त्या ठिकाणी मानतो। हा मी खेळ असं मानतोय आणि म्हणून इतर कोणी करण्यापेक्षा पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या मॅडम यांच्या मार्फत करण्यात आलेला आहे आणि इथल्या लोकांची दिशाभूल करण्याचा एक प्रयत्न चाललेला आहे असं मी